मित्रांनो, महाभारतातला एक प्रसंग आहे. कौरव पांडवांचं सगळं सैन्य परास्त झालं आणि कर्णधार पदाची भूमिका कर्णावरती येऊन टिपली. त्यावेळी त्या सारथ्यानं कर्णाला असं विचारलं की महाराज, आपलं सगळं सैन्य परास्त झालंय, तेव्हा आपण शत्रूशी झुंज कशी देणार? तेव्हा कर्णानं त्याच्या सारथ्याला दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. कर्ण म्हणाला की सारथ्या, एकदा मी आणि दुर्योधन जंगलामध्ये शिकारीला गेलेलो होतो. शिकारीला जात असताना एका भल्या मोठ्या अजगरानं दुर्योधनाच्या मांडीला धरलं. काही केलं, अजगर दुर्योधनाच्या मांडीला सोडायला तयार नव्हते. इतक्यात सैन्याला बोलवण्यात आलं. सैन्याला बोलून अजगराची बारीक बारीक तुकडे करून अजगराला बाजूला काढलं. आणि त्या दिवसाला, त्या गोष्टीपासून मी एक गोष्ट शिकलो की नको तिथं दात लावायचा नाही, आणि एकदा दात लावला तर जीव गेला तरी बेहत्तर, पण तो दात तिथला कधीच काढायचा नाही. म्हणजे दातच पडलेलं म्हातारपण आणि नुकतंच दात उगवलेलं बालपण, या दोघांच्या मध्ये काळाच्या किनाऱ्यावर पाय रोवून विजेची विरगीत आणि मातीचं महाभारत गाणारी अवस्था म्हणजे तुमची माझी तारुण्याची अवस्था. आणि याच विषयावरती आपल्या समोर बोलण्यासाठी उभा आहे. नमस्कार, मी कोष्टी रुपेश गोविंदा आपल्या समोर विषय मांडतोय, भारताची तरुणाई, संविधानाची जाणीव आणि देशाचे भविष्य. मित्रांनो, संविधान केवळ कायद्याचा ग्रंथ नाही, तर ते रक्ताने, बलिदानाने आणि स्वप्नांनी लिहिलेलं राष्ट्राचं आत्मचरित्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे वंचितांसाठी ढाल आहे, शोषितांसाठी शस्त्र आहे आणि देशासाठी दिशा आहे. परंतु आज हेच संविधान फक्त आणि फक्त पुस्तकांपुरतं, ग्रंथांपुरतं आणि औपचारिकतेपुरतं मर्यादित केलं जातंय. वास्तवात मात्र या संविधानाची दररोज हत्या होते, ती देखील व्यवस्थेच्या हातून. म्हणजे आज आपल्या देशामध्ये अल्पवयीन मुली सुरक्षित नाहीत, अल्पवयीन मुलींवरती बलात्कार होतात. आणि जेव्हा गुन्हेगार हे सत्ताधारी, प्रभावशाली किंवा मोठे असतात, तेव्हा कायदा देखील आंधळा, बहिरा आणि मुका होतो. पोलीस केस दाखल करत नाहीत, तपास लांबवले जातात, पुरावे नष्ट केले जातात आणि मीडिया सत्य दाखवण्याऐवजी सत्ता वाचवण्यात त्या ठिकाणी व्यस्त असते. आणि हे सगळं बघितल्यानंतर मनाला असं वाटतं की हे अपघाती नाही, तर नियोजित आहे. शिक्षण व्यवस्था जिने एक विचारशील नागरिक घडवायला हवा होता, ती आज आज्ञाधारक गुलाम घडवते. शिक्षक विद्यार्थ्यांवरती त्या ठिकाणी सत्ता गाजवताय, विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान कुठेतरी चिरडला जातोय. आणि मग त्यावेळी या सगळ्यात जर कुठली धोकादायक गोष्ट असेल तर ती म्हणजे तरुणाईचं मौन. हे माझं काम नाही, हे मी का करावं? मग सिस्टमच अशी आहे, ही वाक्य देशाला सगळ्यात जास्त मारक आहेत. लक्षात ठेवा, इतिहासात अन्याय कधीही एवढा मोठा नव्हताच जेवढं त्याच्या विरोधातलं मौन. मग आजची तरुण पिढी म्हणेल की हे सगळं आम्हीच का करावं, हे बदल आमच्या हातूनच का घडले जावे, हे परिवर्तन आम्हीच का करावं? तर त्याचं कारण असं आहे की आयुष्याच्या वळणावरती तारुण्याची अवस्था ही एकमेव अशी अवस्था आहे ज्यात विचार आणि कृती या दोहोंचं एकत्रित मिश्रण होत असतं. मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो की एखादं लहान बाळ असतं, त्या लहान बाळाच्या हातामध्ये जर आपण दगड दिला आणि त्याला जर सांगितलं की हा दगड फेकून मार, तर तो क्षणाचाही विचार न करता तो दगड फेकून मारतो. परंतु दगड फेकून मारायचा नसतो, हा विचार त्याच्याकडे नाही, अर्थात कृती आहे पण विचार नाही. त्याच पद्धतीने एखादे वृद्ध आजोबा असतात, ते रस्त्याच्या कडेनं जात असतात. रस्त्याच्या कडेनं जात असताना एखादा दगड रस्त्यामध्ये अडवा येतो. त्यांना कळतं की मागून येणारी भरधाव गाडी या दगडावरती आदळेल, गाडीचा ऍक्सिडेंट होईल, परंतु कमरेत मणक्यांचा त्रास असल्या कारणानं ते त्या ठिकाणी वाकू शकत नाहीत. तो पडलेला दगड त्या ठिकाणी उचलू शकत नाहीत. अर्थात त्या ठिकाणी विचार आहे पण कृती नाही. परंतु आयुष्याच्या वळणावरती तारुण्याची अवस्था अशी एकमेव अवस्था आहे ज्यात विचार आणि कृती या दोहोंचं एकत्रित मिश्रण होत असतं. आणि म्हणूनच या तारुण्याच्या अवस्थेत आपल्याला हवे ते बदल, हवं ते परिवर्तन घडवता येऊ शकतं. म्हणून हे काम आज आपण करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की आम्हाला परिवर्तन घडवण्यासाठी, देशात बदल घडवण्यासाठी सीमेवरती जावं लागेल, युद्ध करावे लागतील, तर मुळीच नाही. आजच्या काळात प्रत्येक तरुणाला भगतसिंग, सुखदेव, राजगुरू बनण्याची आवश्यकता नाही. आवश्यकता आहे ती फक्त आणि फक्त जागरूक होण्याची. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात तुम्ही प्रामाणिक राहा, निर्भय राहा, सक्रिय राहा. त्याचाच अर्थ थोडक्यात क्रांती असं होतो. तुम्ही पत्रकार असाल तर तुम्ही विकले जाऊ नका. तुम्ही पोलीस असाल तर कुणाच्याही दबावाखाली काम करू नका. तुम्ही शिक्षक असाल तर विद्यार्थ्यांना मूल्य शिकवा. तुम्ही विद्यार्थी असाल तर प्रश्न विचारा. आणि तुम्ही जर मतदार असाल तर जात, धर्म, पंथ, वेश, भाषा या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं तुम्ही मतदान केलं पाहिजे. आजची खरी क्रांती ही रस्त्यावरती नाही, तर सिस्टम मध्ये घुसून सिस्टम बदलण्यात आहे. आतून सडलेल्या यंत्रणेला बाहेरून शिव्या देऊन काहीही बदलत नाही. बदल तेव्हाच होतात जेव्हा सजग, नैतिक आणि धाडसी तरुण स्वतः यंत्रणेत प्रवेश करतात आणि बदल घडवण्याची हिंमत ठेवतात. मला असं वाटतं संविधान आपल्याला अधिकार देतं, आपल्याला हक्क देतं, पण त्याचबरोबर जबाबदारीही देतं. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे केवळ बोलण्याचा हक्क नाही, तर खरं बोलण्याची जबाबदारी आहे. मतदानाचा हक्क म्हणजे केवळ बटन दाबणं नव्हे, तर योग्य तो निर्णय घेणं आहे. म्हणून जर आज आपण संविधानावरती प्रेम करू तरच मला असं वाटतं की कुठलाही गुन्हेगार हा जास्त काळ या देशामध्ये, कुठलीही विकलेली व्यवस्था जास्त काळ या देशामध्ये टिकू शकणार नाही. म्हणूनच एवढंच सांगू इच्छितो की हा देश कुठल्याही राजकारण्याचा नाही,
हा देश कुठल्याही उद्योगपतींचा नाही, हा देश मीडियाचा सुद्धा नाही. हा देश आहे त्या तरुणाचा, जो सजग, नैतिक आणि धाडसी आहे. आणि त्या तरुणानं जर या संविधानावरती प्रेम केलं, या संविधानासाठी जर तो तरुण उभा राहिला, तरच आपलं भविष्य हे उज्ज्वल आणि तरच आपलं भविष्य हे चांगलं राहील असं मला वाटतं. शेवटी बस एवढंच की उठो जवान देश की वसुंधरा पुकारती, ये देश है पुकारता, पुकारती माँ भारती. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे. आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.